आई शपथ, हे काय नवीन? म्हणजे दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. कुठे तो 50 वर्षाचा म्हातारा आणि कुठेही 50 वर्षाची पोरगी. बिग बॉस हे एक सर्कल आहे, मग ते सर्कल तिकडे सर्कल, अशा काही भन्नाट कमेंट्स या प्रोमोवरती आलेल्या आहेत. चला तर बघूयात नेमकी याच्या पाठीमागे स्टोरी कुठून सुरुवात झालेली आहे. हाय गाईज, तर इथे रुचिताला तिच्यामध्ये असलेल्या इमोशन्स आता कंट्रोल होत नाही आहेत. कारण काल राखी सावंतने सांगितलेलं होतं की विशाल, तू माझा फ्रेंड आहेस आणि तुला काहीच वाटत नाही का, तू ह्या मुलगीचे पाय दाबतोयस, हे मी नाही बघू शकत, तू बिग बॉसच्या घरामध्ये हे करायला आलेला आहेस का. त्यामुळे विशालने ती गोष्ट सोडून दिलेली होती आणि ऑलरेडी विशाल राखी आल्यामुळे खूप अलर्ट झालेला आहे. बघायला गेलं तर विशाल हा खूप स्ट्रॉंग आहे आणि तो खूप मास्टर माइंडली गेम खेळताना दिसतोय. म्हणजे तो प्रत्येक व्यक्तीचा इथे वापर करतोय. मग त्याच्यामध्ये अनुश्री असेल, रोशन भजनकर असेल किंवा रुचिता असेल. कारण अनुश्रीसुद्धा ज्यावेळेस तन्वीकडे गेली त्यावेळेस सुद्धा विशाल म्हणलेला होता की ज्या पद्धतीने ती एका टोळीचा मेंबर आहे त्याच्यावरून मी सांगू शकतो की ही हिच्या कॅप्टन्सीसाठी सगळ्यांसोबत गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ विशालला आत्ता कुणाचाही भरोसा वाटत नाहीये. पण इथे अनुश्री त्याच्याबरोबर एवढी इमोशनल अटॅच नाही आहे तेवढी रुचिता त्याच्याबरोबर इमोशनली अटॅच झालेली आहे आणि त्यामुळेच तिला विशालचा प्रेझेन्स खूप आवडतो. ती सांगते की जिथे मला लोक चुकीचं ठरवतात तिथे विशाल माझ्यातल्या बरोबर गोष्टी ओळखतो आणि त्या गोष्टी मला खूप आवडतात, मला त्याची सवय झालेली आहे. तर अनुश्री तिची समजूत घालते की तू त्याला लाईक करतेस का, या वगैरे गोष्टी यांच्यामध्ये आत्ता चाललेल्या आहेत. आणि याच गोष्टी सांगताना तिला ते कंट्रोल होत नाही आहे. कारण विशाल राखीमुळे, म्हणजे राखी सावंतने सांगितल्यामुळे विशाल थोडासा एका दिवस का होईना तो रुचितापासून थोडासा लांब झालेला आहे. म्हणजे नक्कीच आज या दोघांमध्ये राखी आलेली आहे आणि ह्या दोघांची जोडी ही राखीने फोडलेली आहे. कारण इतर वेळेस पण मी व्हिडिओ आधी टाकलेले आहेत की रुचिताला तो थोपटताना दिसतो, तिला खांद्यावर घेऊन झोपताना तो दिसलेला आहे. तर अशा गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये झालेल्या आहेत आणि त्या कुठेतरी फ्रेंडली होत्या, पण आता त्या इमोशनली कनेक्ट झालेल्या या प्रोमोवरून कळत आहेत. इतक्या दिवस या गोष्टीची चर्चा नव्हती, आपण ॲज अ टोळी म्हणून बघत होतो. पण ज्यावेळेस राखीने ही गोष्ट रिअलाईज करून दिली विशालला आणि तो थोडासा लांब गेला त्यावेळेस हे दिसून येतं की रुचिताला या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं आहे. कारण तिला विशालचा प्रेझेन्स आवडतो आणि आता मी काय करू हे तिला कळत नाही आहे. तर अनुश्रीचं म्हणणं आहे की तू तुझ्या इमोशन्स नको लपवून ठेव. तर अशा गोष्टीची चर्चा इथे चाललेली आहे. रुचितानं जे आयुषबद्दल स्टेटमेंट दिलेलं होतं, आयुष आणि तन्वी या दोघांच्या मैत्रीबद्दल, ते स्टेटमेंट आता कुठेतरी टोळीच्या आड रुचिता आणि विशाल या दोघांचं दिसून येत आहे. म्हणजे तेच झालं की दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. आणि या स्टेटमेंटवर रुचिताकडे काहीही उत्तर नव्हतं ज्यावेळेस तन्वी तिला जाब विचारायला आलेली होती. आणि आता रुचिता मात्र याच गोष्टीकडे वळताना दिसते. म्हणजे कुठेतरी ती सुद्धा इमोशनली कनेक्ट विशालसोबत झालेली आहे. तर रुचिताच्या या वागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.